Up to that, we have studied the two theorem. First is the first shifting theorem. आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? फर्स्ट शिफ्टिंग theorem of Laplace transform. What is the first shifting theorem? Laplace transform of f of t is equal to f of s, then Laplace transform of e to the power minus at f of t is equal to f of s plus h. This is the first shifting theorem. What about second shifting theorem? Second shifting theorem of Laplace transform. Is the Laplace transform of f of t is equal to f of s, and capital F of t, it has two value, small f of t minus a, other 0, t greater than a, t is less than a, then Laplace transform of capital F of t is equal to e to the power minus as into f of s. These two theorem you have studied in some previous lectures. So now we will study theorem number third. Okay, that is change theorem number third. Theorem number third, that is, name of the theorem is the change of scale theorem. Okay, name of that theorem is the change of scale. Remember that. Question will ask in that way. State and prove change of scale theorem. What is the statement of this theorem? Statement of this theorem is that if L f of t is equal to f of s, then Laplace transform of f of at 1 by a f of s by a. Solution. What you have to given that L f of t is equal to f of s. This is the definition of Laplace transform. We know that. And then we have to want Laplace transform of f of at is equal to 1 by a f of s by a. तर ह्या ठिकाणी आपल्याला L f of t is equal to f of s हे दिलेलं आहे, म्हणजे हे डेफिनेशन आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे? L f of at is equal to 1 by a f of s by a हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, so we start from the definition. By definition of Laplace transform. What is the definition? Laplace transform of f of t is integration from 0 to infinity
e to the power minus st f of t dt is equal to what? Is equal to f of s. ओके, तर आपण प्रूव्ह काय करायचं आहे? एल एफ ऑफ ए टी, हेन्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी इज इंटिग्रेशन 0 to infinity e to the power minus st here dt f of a t, f of a t here f of a t. So we'll solve this integration. आता आपल्याला काय करायचं आहे? एफ ऑफ ए टी इज इक्वल टू 1/a एफ ऑफ एस बाय हे प्रूव्ह करायचं आहे, बरोबर आहे, राईट? तर ह्या ठिकाणी आपल्याला हे काय डेफिनेशन, एल एफ ऑफ टी इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to infinity टू द पॉवर मायनस एस टी एफ ऑफ डी टी हे डेफिनेशन झाले. ओके, आता मी काय केलं आहे, फक्त इथे जे एफ ऑफ टी आहे ना, तर ते एफ ऑफ टीच्या ठिकाणी एफ ऑफ ए टी लिहिलं. मग एफ ऑफ टी म्हणजे काय करायचं, डेफिनेशन काय सांगते, जे लॅपलास नंतर जे काय आहे ते कुठे लिहायचं? ई आणि डी टीच्या मध्ये लिहायचं. मग लॅपलास नंतर काय येतं? एफ ऑफ ए टी. मग ते कुठे लिहिलं? एफ ऑफ ए टी. तर ई आणि डी टीच्या मध्ये, एल एफ ऑफ ए टी ई आणि डी टीच्या मध्ये लिहिलं. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. मग इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो आपण एकतरी स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके, ॲज अ बाय युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युला और by integration by parts or by using the substitutions methods. But this f is any arbitrary constant, any arbitrary functions. तर f काय आहे? आर्बिटरी फंक्शन्स आहे. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपला स्टँडर्ड फॉर्म्युला यूज होणार नाही. कुठला स्टँडर्ड फॉर्म्युला नाही की, तर हे f काय आपल्याला माहित नाही. मे बी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राहू शकतं, एक्सपान्शन फंक्शन राहू शकतं, त्याच्यावर डिपेंड्स आहे. त्यामुळे आपण इथे स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करू शकत नाही. समजा जर ई इन जर साइन असता स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय केला असता. आता ह्या ठिकाणी फंक्शन कुठला माहित नाही, त्यामुळे आपण हे स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करू शकत नाही. इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं जरी करायचं म्हटलं तर एफ हे आर्बिटरी फंक्शन आहे, त्यामुळे आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्सने करू शकत नाही. मग सगळ्यात बेस्ट मेथड्स काय आहे टू सॉल्विंग दिस इज द पुट ए टी इज इक्वल टू कुठलं बी व्हेरिएबल व्ही पुट करा. ओके, सो दिस इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी, हेन्स a is this constant, this a is the constant. What is the variable? तर आता हे इंटिग्रेशन टी मधून आपल्याला व्ही मध्ये ट्रान्सफर करायचं आहे, बरोबर आहे. तर मग ए कॉन्स्टंट आहे, टी व्हेरिएबल झालं, व्ही व्हेरिएबल झालं. तर एचं काय येईल का? हे ए. टीचं ह्यालाच कसं करायला आपल्याला कसं करता येईल? टी इज इक्वल टू टी इज इक्वल टू व्ही बाय ए. ओके, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. मग टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी 1/a कॉन्स्टंट, व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही. इज इट ओके? डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज डी टी, 1/a is constant, derivative of v is the dv. So we will convert this integration in the form of t. So we will convert in the form of t to in the form of v. Hence Laplace transform of f of a t. Again there is need to convert this integration in the form of t to v. So there is need to convert its integration also. तर हे बघा, हे इंटिग्रेशन टीच्या फॉर्ममध्ये आहे ना, मग ह्याला आपल्याला व्हीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. मग याची रेंज पण चेंज करावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. तर बघा मग रेंज काय याची, टीचं लोअर लिमिट 0, टीचं अप्पर लिमिट इन्फिनिटी. ठेवतो आपण टीच्या ठिकाणी 0 इंटू ए व्ही इज इक्वल टू 0. टीच्या ठिकाणी ठेवा ए इंटू इन्फिनिटी व्ही इज ऑल्सो इन्फिनिटी. ओके, त्यात आपण हे लिमिट पण तिच्या काय चेंज होत नाही. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. आता हे टीच्या फॉर्ममध्ये होतं ना, आता आपल्याला व्हीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ई टू दी पॉवर मायनस एस, टीच्या ठिकाणी काय ठेवा, तर बघा टी म्हणजेच काय, व्ही बाय ए. ओके, एफ ऑफ ए टी म्हणजेच काय, ए टी म्हणजेच व्ही, आणि डी टी म्हणजे काय, डी टी मीन्स वॉट, 1/a इंटू डी, 1/a इंटू डी. So this 1/a is the constant.
1 by a is constant, integration 0 to infinity e to the power minus, we will do in that way, minus v by a, तर v by a into s f of v dv. 1 by a integration 0 to infinity e to the power minus s इंटू, हे s मी इथे घेतलं आणि हे घेतलं, ॲडजस्टमेंट केलं थोडं डेफिनेशनसाठी, एफ ऑफ व्ही डी व्ही. ह्या साईडला काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी. ओके, आता पहा डेफिनेशन ऑब्झर्व करा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. बघा म्हणून त्यासाठी म्हणजे डेफिनेशनचा खूप ठिकाणी यूज आहे. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f of t is integration 0 to infinity e to the power minus st f of t dt is equal to f of s. Integration 0 to infinity e to the power minus s by a into v f of a dv. हे आणि हे कम्पेअर करा दोन्ही पार्ट. ओके, तर इथं बघा ई टू दी पॉवर मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी असं आपण काय लिहितो, एफ ऑफ एस, म्हणजे व्हेरिएबलचा काय प्रॉब्लेम नाही. ते टी एफ ऑफ टी डी टी तर कुठं आले का नाही, म्हणजे जे ईच्या पॉवरवरती मायनसमध्ये आणि टीमध्ये आहे ते घेतो आपण इथं. राईट, दिस इज अ डेफिनेशन. ओके, आता इथं पण बघा लिमिट सेम आहे, 0 to infinity. इथं काय, ई टू दी पॉवर व्ही एफ ऑफ व्ही डी व्ही, म्हणजे फक्त लिमिट चेंज आहे. इथं टी होतं, इथं व्ही आहे. आणि ते व्हेरिएबलचा काय प्रॉब्लेम आहे का, काहीच नाही. फक्त प्रॉब्लेम कुठं आहे, एफ ऑफ इंटू एस लिहायचं, म्हणजे जे मायनसमध्ये आणि टी मध्ये आहे ते लिहितो आपण इथं. बरोबर आहे. तर इथं काय मग 1 बाय ए ईच्या पॉवरमध्ये मायनसमध्ये आणि व्ही मध्ये काय आहे, एस बाय ए. तर काय हे एफ ऑफ एस बाय ए. ह्या साईडला काय, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी 1 बाय ए एफ ऑफ एस बाय ए. कशामुळे आलं हे, बाय युजिंग द डेफिनेशन. समजलं का. पहा, जे ईच्या पॉवरमध्ये मायनसमध्ये आणि टी मध्ये आहे ते घेतो आपण एफ ऑफ एस. इथे व्हेरिएबल टी आहे, ते व्हेरिएबल व्ही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. व्हेरिएबलचा काय प्रॉब्लेम. ह्याला प्रश्न काय आहे, जे फक्त ईच्या पॉवरमध्ये मायनसमध्ये आणि टी मध्ये आहे ते घेतो आपण कॅपिटल एफ ऑफ एस. इथं काय, ईच्या पॉवरमध्ये मायनसमध्ये आणि व्ही मध्ये काय, एस बाय ए, एफ ऑफ एस बाय. दिस इज द लास्ट रिक्वायर्ड प्रूफ. सी हियर, चेक. L f of a t is equal to 1 by a f of s by a. तेच आपण ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. L f of a t is equal to 1 by a f of s by a. So this is the proof of theorem number 3rd, that is change of scale theorem. Now after completion of its proof, we will start its example. So example number first depends upon the change of scale. Remember that up to we have studied the starting from definition of Laplace transform, then we have studied the standard formula of Laplace transform. बघा आता आपण काय केलं, आपण डेफिनेशन पाहिले लॅपलासची, त्याच्यानंतर हे स्टँडर्ड फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे. लॅपलास ऑफ 1 बाय एस, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर 81 अपॉन एस मायनस ए. बरोबर आहे. त्याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहिलं. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, फर्स्ट शिफ्टिंग थेरम, त्याचं प्रूफ, त्याचे एक्झाम्पल. फर्स्ट शिफ्टिंग थेरम कधी अप्लाय करायचा, एक ई आणि दुसरं एफ ऑफ टी असते की फर्स्ट शिफ्टिंग थेरम अप्लाय करायचा. राईट. त्यानंतर काय बघितलं आपण, सेकंड शिफ्टिंग थेरम ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. हे कधी अप्लाय करायचं, कॅपिटल एफ ऑफ टीला दोन व्हॅल्यू, स्मॉल एफ ऑफ टी मायनस ई आणि दुसरी व्हॅल्यू 0. तर याचं प्रूफ काय असतं, हे झालं सेकंड शिफ्टिंग थेरम. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, आता हे थर्ड, चेंज ऑफ स्केल थेरम. चेंज ऑफ स्केल थेरम काय, एल एफ ऑफ ए टी इज इक्वल टू एफ ऑफ एस, देन लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ ए टी इज इक्वल टू 1 बाय ए इंटू एफ ऑफ एस बाय ए. हे आपण थेरम नंबर 3rd पाहिजे. त्याच्यानंतर आपण याच्यावरती एक्झाम्पल बघायचं.
तर आपण हे एक्झाम्पल बघू. त्याच्या अगोदर आपण हे कधी अप्लाय करायचं ते बघूत आपण. तर एफ ऑफ टी, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी, तर एफ ऑफ टीच्या मल्टिप्लायमध्ये एखादी कॉन्स्टंट आलं ए मल्टिप्लायमध्ये, तर चेंज ऑफ स्केल थेरम अप्लाय करायचा असतो. कारण काय, तुम्हाला एक्झाममध्ये कुठलाही प्रॉब्लेम्स नावाने मेन्शन करत नाही. सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्या लॅपलास ट्रान्सफॉर्म असं म्हणणार नाही, किंवा चेंज ऑफ अप्लाय दिस सॉल्व दिस प्रॉब्लेम बाय युझिंग द फर्स्ट शिफ्टिंग थेरम असं म्हणणार नाही, किंवा सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युझिंग द सेकंड शिफ्टिंग थेरम असं तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेम्स नावाने मेन्शन करत नाही. फक्त काय मेन्शन करेल तुम्हाला, सॉल्व दिस और फाइंड द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ द गिवन एक्झाम्पल, एवढंच म्हणेल तुम्हाला. ठीक आहे, तरी तुम्हाला ओळखावं लागेल तो प्रॉब्लेम्स कुठल्या थेरमसाठी ॲप्लिकेबल आहे. So see here, we will start question number first. Laplace transform of f of t is equal to s square minus s plus 1 divided by 2s plus 1 bracket square divided by s minus 1. Then find Laplace transform of f of 2. आता ह्या ठिकाणी पहा, फर्स्ट शिफ्टिंग थेरम अप्लाय होईल का? इथे ई आणि एफ ऑफ टी आहे का? नाही. सेकंड शिफ्टिंग थेरम अप्लाय होईल का? नाही. सेकंड शिफ्टिंग थेरमसाठी काय लागतं? व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर सेकंड शिफ्टिंग थेरम? Capital F of t, it has two value. First is small f of t minus a. See here, for first shifting theorem we require one e and other f of t, then you have to apply the first shifting theorem. So there is no any e and f of t, so don't apply first shifting theorem. What about second shifting theorem? For second shifting theorem we require the two value. First is the small f of t minus a, other is the 0. Okay, so this is second shifting theorem. So don't apply this first and second shifting theorem because there is no requirement for this problem. Okay, we will think about the change of scale theorem. What is the change of scale theorem? The change of scale theorem is that Laplace transform of f of at is equal to 1 by a f of s by a. Here I have change of scale theorem. We will write here by change of scale theorem. Okay, so compare this problem. Laplace transform of f of 2t, याचं पण आन्सर काय येईल अशा फॉर्म मध्ये. आता इथे एक आहे बघा अगोदर, हे कधी अप्लाय करायचं? तर टीच्या मल्टिप्लाय मध्ये एखादी कॉन्स्टंट आला की तो चेंज ऑफ स्केल थेरमचा प्रॉब्लेम. आता इथे एक आहे, व्हॉट इज द ए? ए इज द 2. सो व्हॉट इज इट्स आन्सर? तर 1 बाय ए घ्या म्हणलंय, म्हणजेच काय येणार या ठिकाणी? 1 बाय 2 इंटू पुढे काय सांगितलेलं आहे? एफ ऑफ एस बाय ए. मग एफ ऑफ एस मध्ये ज्या ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी ए डिवाइड बाय ए करायचं. आता इथं बघा क्वेश्चन काय, बघा क्वेश्चन काय दिलं तुम्हाला? एल एफ ऑफ टी इज इक्वल टू एस स्क्वेअर मायनस एस प्लस 1 डिवाइड बाय 2s प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड इंटू एस मायनस 1. आणि आपल्याला माहित आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी म्हणजेच काय असतंय? एफ ऑफ एस असते. म्हणजे इथे काय दिलं आपल्याला? हे दिलं आपल्याला एल एफ ऑफ टी. हे एल एफ ऑफ टी म्हणजे ह्याचा एफ ऑफ टीचा लॅपलास काढून दिलेला आहे आपल्याला, आणि एफ ऑफ टीचा लॅपलास काढून दिलेला जे काय आन्सर असते त्याला काय म्हणतो आपण? एफ ऑफ एस. म्हणजे एफ ऑफ एस आपल्याला दिलेला आहे, आपण मेन्शन केला नाही त्यांना, हे एफ ऑफ एस आहे. मग आपला आन्सर काय करायचा आहे? एफ ऑफ एस मध्ये ज्या ज्या ठिकाणी एस आहे त्या ठिकाणी एस बाय ए करायचं. पहिलं एस आहे तर काय करणार आपण इथं? एस बाय ए. ए म्हणजे किती आहे इथं? 2 आहे. मग एस बाय 2 त्याचा स्क्वेअर एस बाय 2 प्लस 1 डिवाइडेड बाय 2 एस बाय 2 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर again here s by 2 minus 1. Answer is over within one step. Answer is over.
It's very easy examples, but you have to understand each and every concept. It requires previous all standard formulas and it's require all definitions of Laplace transform in that way. So we'll start the next example. Question number 2. Laplace transform of f of t is equal to 8 plus 12s minus 2s square divided by s square plus 4 bracket square. Find the Laplace transform of f of 2t. Okay. So this is also again instead of that multiply there is constant. टीच्या मल्टिपल काय कॉन्स्टंट म्हणजे आपल्याला चेंज ऑफ स्केल थेरम अप्लाय करावा लागेल. सो बाय चेंज ऑफ स्केल थेरम Laplace transform of f of at 1 by a f of s by a. So Laplace transform of f of 2t याची व्हॅल्यू परत काय इथं 2 1 by 2. आता f of s आपल्याला माहित आहे l f of t म्हणजेच काय असते हे f of s आहे. f of s आपण दिलेला आहे. मग f of s मध्ये काय करायचं फक्त s by a म्हणजे फक्त ज्या ज्या ठिकाणी s आहे त्या ठिकाणी s by a करायचं. सो 8 12 s by 2 s by 2 bracket square divided by s by 2 bracket square plus 4 this whole bracket square. तुम्ही म्हणसाल की सर एवढे इझी एक्झाम्पल विचारतात का? सो दिस एक्झाम्पल विल डेफिनेटली आस्क इन एक्झामिनेशन फॉर 4 or 5 मार्क्स. तर 4 किंवा 5 मार्काला तुम्हाला 100% एक्झाम्पल विचारणार. आणि आता परत बघा, आता 3 थेरम झाले आपल्या, तिचे एक्झाम्पल्स आहेत. आणखी आपण याच्यावरती एक्झाम्पल बघूत आपण. फर्स्ट शिफ्टिंग थेरम अतिशय महत्त्वाचे, तिचे पुढे आपण एक्झाम्पल बघायचे आहेत. आता पण बघा, फर्स्ट शिफ्टिंग थेरमचा पुढे आपल्याला आणखी येणार आहे रेफरन्स आणि त्याच्यानंतर हे जे स्टँडर्ड फॉर्म्युले हे आपल्याला शेवटपर्यंत येणार आहेत. लॅपलास ट्रान्सफॉर्म असे 2 युनिट आहेत. लॅपलास ट्रान्सफॉर्म दिस इज अ फर्स्ट युनिट अँड सेकंड युनिट इज अ इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. जर तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म समजला असेल तरच तुम्हाला इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म समजेल, अदरवाईज इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म हा जवळपास नियर अबाउट 50% सिलेबस तुम्हाला M3 मध्ये हा लॅपलासचा आहे आणि हे त्याचं बेस आहे. एकदम जसं 11-12चं बेस डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तसं हे लॅपलासचं बेस आहे. म्हणजे फर्स्ट शिफ्टिंग थेरम स्टँडर्ड फॉर्म्युले, त्यामुळे एकदम परफेक्ट करा, व्यवस्थित लिहून काढा फॉर्म्युले वगैरे आणि त्याच्यावरती प्रॉब्लेमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर परत नेक्स्ट लेक्चरला आपण चेंज ऑफ स्केल हा जो थेरम नंबर 3 आहे त्याचे एक्झाम्पल बघणार आहोत. आणि 4th नंबरचा थेरम पण अतिशय महत्त्वाचा आहे, तो आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन थेरम और मल्टिप्लिकेशन थेरम ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.